एक 8-10 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता. त्याच्यामध्ये 50 शेळ्या, 5 बोकड, 50 मेंढ्या, 5 मेंढा या संदर्भातली एक योजना होती. पशुसंवर्धन मंत्री जे आहेत पंकजा मुंडे त्या यासाठी पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्र सरकार जे पशुपालक आहेत किंवा पशु व्यावसायिक आहेत त्या व्यवसायाला उद्योजकतेचा दर्जा देण्यासाठी जवळपास 4-4.5 हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतो. दिव्यांगांना 5% रिझर्वेशन आहे, महिलांना 30% आहे, ते अर्ज निवडीसाठी आहे. त्याच्यानंतर अनुदान किती आहे तर SC STना 75% अनुदान आहे. म्हणजे 11-11.5 लाखाची योजना असेल तर 7-8 लाख रुपये त्यांना त्याच्यामध्ये अनुदान आहे, सबसिडी आपण ज्याला म्हणतो. ओपन OBC असतील तर त्याला 50% आहे, म्हणजे जवळपास 6 लाखापर्यंत त्यांना त्याच्यामध्ये हे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं शेड, कुट्टी मशीन, त्याच्यानंतर इतर जे आहे सोलर वगैरे ते तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अर्धे पैसे भेटणार. त्याच्यानंतर तुमचं पूर्ण तुम्ही एका शेळीसाठी 12,000 रुपये, एका बोकड्यासाठी 15,000 रुपये, एका मेंढीसाठी 12,000 रुपये, एका मेंढ्यासाठी 15,000 रुपये, अशा पद्धतीने तुम्हाला नगाप्रमाणे ते पैसे भेटणार. याचं टप्प्याटप्प्यानं सगळं भेटणार. तर याचा जो अर्ज होता ते अर्ज कधी सुरू होणार असे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न होते. तर त्या अर्जाची तारीख आलेली आहे. तर त्या संदर्भात पशुसंवर्धन आयुक्त काय म्हणतात तेच बघा स्क्रीनवर. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना हा नवीन योजना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लॉन्च केलेला आहे. या बजेटमध्ये याचा अनाउन्समेंट पण झालेला आहे. यामध्ये जवळपास 4,500 कोटीच्या तरतूद हा पशुसंवर्धन विभागासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात क्लस्टर पद्धतीने या पशुसंवर्धनमध्ये कुक्कुटपालन असेल किंवा डेअरी असेल, पोल्ट्री असेल, वराहपालन असेल, शीप अँड गोट असेल, याच्यातून फार मोठ्या प्रमाणात ते क्लस्टर डेव्हलप करून मोठ्या प्रमाणात ते उद्योजकता बनवण्याचा हा स्कीम आहे. याचा पुरेपूर लाभ हे सर्व शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार हे घेऊ शकता. इवन ते भूमिहीन शेतकरीला पण याच्यामध्ये योजना आहे. याच्यातून आपल्याला हे चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती होऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये जो काही आपल्याला दुधाचं उत्पादन असेल, अंडीच्या असेल किंवा इतर माशाच्या असेल, त्याच्यामध्ये पण ते फार मोठ्या प्रमाणात ते पुढील 4 वर्षामध्ये वाढ करण्यासाठी जो काही आपण विकसित महाराष्ट्र 2047 आपल्या विजन डॉक्युमेंट केलेलं आहे त्याच्या आधारावर ह्या स्कीम बनवलेला आहे. याचा पूर्ण लाभ संबंधित सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि याच्या लाभार्थी नोंद करण्याचं काम 1 मे पासून सुरू करण्याच्या शासनाच्या विचाराधीन आहे. हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने MahaDBTद्वारे नोंदणी केली जाणार आहे. याचा फायदा सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांनी तो घ्यावा असं विनंती आहे. तर पशुसंवर्धन विभागाचे जे आयुक्त आहेत त्यांनी 1 मे पासून याचे अर्ज ऑनलाईन सुरू होणार असण्याची माहिती दिली आहे आणि ती MahaDBTच्या माध्यमातूनच आपल्याला अर्ज करायचे आहेत. आता ही जी योजना आहे ही फक्त शेळ्या मेंढ्यासाठी नसून इतर सगळ्याच पशुचे व्यवसाय जे आहेत त्यासाठी आहे. तर ती MahaDBTला तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. मात्र या संदर्भातला जो आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये याच्यासाठी कागदपत्र काय लागतात, कोण पात्र ठरू शकतो, रिझर्वेशनची प्रक्रिया कशी, त्याच्यानंतर अर्जाची निवड कशा पद्धतीने होणार, कोणाला कशा पद्धतीचं अनुदान आहे, अटी शर्ती पात्रता एकदम डिटेल आपण सांगितलेलं आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. डिस्क्रिप्शन मधनं त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा ज्ञानेश्वर खरात पाटील YouTube चॅनलला जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. धन्यवाद.